नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बघा, सगळ्यात एक आनंदाची बातमी अशी असणार आहे की अंगणवाडी पदभरती 2026 याच्याविषयीची जी काही प्रोसेस आहेत, ह्या प्रोसेस प्रत्येक जिल्हानिहाय पद्धतीने काय चाललेले असणार तर या ठिकाणी सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आता याच्यामध्ये जवळपास 1 लाख अंगणवाडी सेविका आणि 1 लाख जवळपास काय असणार तर मदतनीस अशी जी काही मोठी मेगा भरती पडणार होती त्याच्यामधल्या जिल्हानिहाय पदभरतीला सुरुवात झालेली आहे। बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय जाणून घेणार आहोत तर अंगणवाडी पदभरती 2026 नवीन अपडेट असणार आहे। सोलापूर जिल्ह्यातून काय सांगितलं जातं, सोलापूर जिल्हा मानधन तत्वावरती आणि कायमस्वरूपी पद भरती घेतली जात आहे। मग यासाठीची जी काय माहिती आहे ही माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास मान्सून ऑफर सेल जारी असणार आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टचा काय असण्याचा समावेश असणार आहे, जसं की अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स असेल, औषध निर्माता असेल, एफडीए, नगर परिषद असेल, त्याचबरोबर काय सांगितलं जातं बघा, आदिवासी जलसंपदा आणि मृदा संधारण असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, तलाठी पदभरती, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, एसआय असेल, पशुसंवर्धन, महिला व बाल विकास, एलएसओ आणि त्याचबरोबर काय सांगितलं टीईटी टेट या सर्व पोस्टचा समावेश असणार आहे। या ठिकाणी आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामधील लेक्चर्स विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देतो। शिवाय या ठिकाणी होणारे हे जे काही लेक्चर्स आहे हे तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। इवन दो या ठिकाणी आपल्या अकॅडमी मध्ये वीकली जे काही शेवटचे 2 ते 3 दिवस असतात या ठिकाणी आपण पीवायक्यू किंवा तत्सम लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो आणि त्याचबरोबर त्यांची जे काही एक्सप्लेनेशन आहे हे सुद्धा पाहत असतो। याच्यानंतर बघा, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग असणार जे की तुम्हाला वेळोवेळी योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात। ऍप्लिकेशन मधील ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केले जातात, ज्या की तुम्ही वाचू शकताय आणि त्याचबरोबर स्वतःचा अभ्यास सेल्फ स्टडी अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकताय। जर का तुम्हाला तुमच्या ध्येयांपर्यंत जायचं असेल, स्वप्नपूर्ती करायची असेल तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीचा जो काही मान्सून सेल ऑफर असणार आहे हा काय करायचंय तर जॉईनिंग करून घ्यायचा आहे। यासाठी लक्षात ठेवायचंय 20 जुलै ही काय असणार तर अंतिम डेट असणार आहे। 20 जुलै पर्यंतच हा सेल जारी राहणार आहे, ज्याच्यामध्ये कोणतीही बॅच संपूर्ण एका वर्षा करता फक्त आणि फक्त 1100 रुपयांमध्ये तुम्ही परचेस करू शकणार आहे। ओके, चला मग बघा काय माहिती सांगितली जाते तर अंगणवाडी मेगा भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। काय सांगितले जाते बघा, महिला व बाल विकास विभागाने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि त्याचबरोबर मदतनीस भरतीचे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। सो याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। विविध जिल्ह्यांमध्ये मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे। इच्छुकांनी संबंधित जिल्ह्यांच्या व्हीसीडी डब्ल्यूसीडी म्हणजेच काय असणार बघा तर हा जो काही विभाग असणार आहे, ओके, वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट विभाग, तर या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवरती काय करायचंय लक्ष ठेवायचंय। प्रत्येक जिल्हानिहाय या ठिकाणी जागा असणार आहे। आता सध्या सोलापूर जिल्हा परिषद जी काय असणार आहे, या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये महिला व बाल कल्याण विभाग याच्याद्वारे जिल्ह्यामध्ये एकूण 176 रिक्त पदांसाठी अंगणवाडी भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तिची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे। यामध्ये 61 अंगणवाडी सेविका तर 115 अंगणवाडी मदतनीस या पदांचा समावेश असणार आहे। पदांचे स्वरूप बघा, पदांच्या स्वरूपामध्ये काय सांगितलं जातं तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा 2 पदांसाठी ही पदभरती होणार आहेत। एकूण पदे राज्यातील 1,10,000 अंगणवाड्यांमध्ये तब्बल काय असणार बघा तर 10,000 पेक्षा जास्त रिक्त भरण्यात येत आहेत। जाहिरात व अर्ज प्रक्रिया विविध जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली असून उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। अर्ज मागवून घेतले जात आहेत। पात्रता महिला उमेदवार किमान 12वी पास तर काही पदांसाठी काय असणार आहे तर 10वी पास। बघा, मदतनीस या पदासाठी बघा लक्षात ठेवायचं आहे, सेविका अंगणवाडी सेविका जे काही पद आहे या सेविका पदासाठी काय असणार तर 12वी पास आहे, तर 10वी जी काय असणार आहे ही मदतनीस पदासाठी 10वी पास हे काय असणार तर पद गरजेचं आहे। भरतीचे वेळापत्रक जाणून घ्या। भरतीचं टाइम टेबल, अर्ज भरण्यास सुरुवात 20 जुलै 2026,
20 जुलै 2026 पासून या ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अर्ज प्रक्रियेने काय झालेली असणे तर सुरुवात होणार आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत असणार आहे। इच्छुक महिलांनी लवकरात लवकर याबाबतची जी काही सर्व कागदपत्रे असणार आहेत ही घेऊन हे फॉर्म सबमिट करायचे आहेत। नियुक्ती पत्र वाटप अंतिम निवड झालेल्या महिलांना 27 ऑगस्ट 2026 रोजी नियुक्तीचे पत्र दिले जाणार असणार आहे। शैक्षणिक पात्रता अंगणवाडी सेविका पदासाठी किमान 12वी उत्तीर्ण असणार आहे कोणत्याही शाखेतून। त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस हिच्यासाठी 10वी उत्तीर्ण असणार आहे किंवा 12वी उत्तीर्ण असेल तरी चालतं। वयोमर्यादा बघा लक्षात ठेवायचं आहे 18 ते 38 असणार आहे। बघा 18 ते 38 वर्ष सांगितलं जातं किंवा 40 वर्षापर्यंत किंवा 43 वर्षापर्यंत असणार आहे। मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार या ठिकाणी सवलत दिली जाईल 5 वर्षांची। स्थानिक रहिवासी अर्जदार महिला ही त्याच गावातील किंवा प्रभागातील स्थानिक रहिवासी असणं बंधनकारक असणार आहे। हेच सगळ्यात मोठी काय असणार आहे तर अट आहे। निवड पद्धती कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी होणार नाही, परीक्षा नसणार आहेत। भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही। गुणवत्ता यादी जी काही मेरिट लिस्ट असणार आहे याच्यानुसार उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या 12वीच्या गुणांच्या टक्केवारीवरती केली जाईल। शैक्षणिक पात्रता असल्यास त्याचे गुणपत्रक जोडणे फायदेशीर ठरेल। पदोन्नती पहिल्याच टप्प्यात सध्या कार्यरत असलेल्या पात्र मदतनीसांना सेवा ज्येष्ठतेनुसार सेविका पदावर संधी दिली जाईल आणि त्यानंतर उर्वरित जागा थेट पद्धतीने या ठिकाणी भरल्या जातील। जर का तुम्हाला तुमचे ध्येयपूर्ती आणि स्वप्नपूर्ती करायची असेल तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अंगणवाडी सुपरवायझरची जी काही बॅच असणार आहे किंवा अंगणवाडी मदतनीस सेविकेची जी काही बॅच असणार आहे ती आजच काय करायचे तुम्हाला तर या ठिकाणी जॉईनिंग करायचं आहे। ओके, तुमचे ध्येय आमचं स्वप्न असणार आहे तर लवकरात लवकर काय करून टाका की बॅच जॉईनिंग करून घ्या। सगळ्यात महत्त्वाचे असणार की डेट कालावधी कमी राहिला याच्यासाठी 20 जुलै अंतिम डेट असणार त्याच्यानंतर ही ऑफर तुम्हाला मिळणार नाही। अशीच चांगली माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू। धन्यवाद, बाय बाय।